शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी। पाशा पटेल यांनी हे अजब वक्तव्य केलंय। नुकसान भरपाई देण्याची सरकारची ऐपत नाही, परंतु मदत करू। पाशा पटेलांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। कर्माची फळं भोगावीच लागतात असंही पाशा पटेल म्हणालेले आहेत। नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे। शेतकरी काहीच मागत नाही। जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना, तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे। तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकारचं।